बदलापुरातील घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये दुसरी धक्कादायक घटना। 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या। 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी बिहारच्या कुटुंबाला न्याय मिळेल। कारवाईमध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही। कोल्हापुरातील घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत। घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटवत फिरतात। मुलीबाळींच्या रक्षणासाठी शासन घालवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। कोलकाताच्या घटनेवर तोंड न उघडणारे महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रामधील घटनांवर सरकारचा राजीनामा मागतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। घटनेच्या निषेधामध्ये राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे। राज्यातील सरकार नराधमाचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। 4 वर्षाच्या मुलींनाही सोडलं जात नाही। ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक। लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते। हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं। बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला। काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला। स्पेशल वकील दिले। 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। वेगळी एसआयटी नेमून मुख्यमंत्र्यांची चौकशी करा। शिंदेंनी कुणाला आणि कधी फाशी दिली शोधा। मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांचं आव्हान। मावळच्या घटनेमधील आरोपी तेजस दळवीला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। फाशीच्या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। शिंदेंनी सांगितलेलं मावळमधलं प्रकरण 2 वर्षापूर्वीचं। आरोपी तेजस दळवीच्या विरोधात 2022 मध्येच गुन्हा दाखल। शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही। पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं। बदलापूर घटनेमधील आरोपीला सोडणार नाही मात्र अशा घटनांवर राजकारण करणं संवेदनहीनता। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। एकदा माझ्या हातात सत्ता द्या। 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो। कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो। बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य। 4 भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा। कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री मला मान्य। जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र नको। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचं वक्तव्य। 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली। परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार। आयोगाची माहिती। परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा। पुण्यामध्ये आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड। आयोगाने पुढे ढकललेल्या परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांच्या समावेशाची मागणी। विद्यार्थी आंदोलनावर ठाम। विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक भडकवण्याचं काम। पुण्यातील आंदोलनावरून अजित पवारांचा विरोधकांवर आरोप। मुंबईमध्ये ईडी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन। अदानी घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा। पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। शरद पवार यांना झेड+ सुरक्षा। त्यांना कोण मारणार? फक्त कळ काढत बसलं तरी झेड+ संरक्षण मिळतं की काय? निलेश राणेंची टीका। अंतरवाली सराटीमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांची भेट। राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। वांद्रे पूर्वमध्ये तिढा वाढण्याची शक्यता। निशांत सिद्दीकींनी प्रवेश केल्यास वांद्रे पूर्वची जागा दादा गटाला जाणार। मात्र शिंदे गटाचे कुणाल सरमळकर वांद्रे पूर्वमधून उमेदवारीसाठी आग्रही। पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह 6 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आले। अटकेत असलेल्या अग्रवाल कुटुंबासह इतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता। नीती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। पुढील 5 वर्षांचा एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्यासाठी 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित। इक्बाल सिंग चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती। चहल यांच्याकडे याआधी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव पदाची जबाबदारी होती।